ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा प्रताप यांना म्हणत असते की तुला आठवते का जेव्हा अर्जुन आणि त्याचसोबत अस्मिता यांचीही लहानपणी खेळण्यावरनं भांडण व्हायची तेव्हा अर्जुनना तन्वीला सुद्धा प्रत्येक वेळेला असंच सांगायचा की तू या सगळ्यापासून वेगळी हो, लांब हो, या ब्याच गोष्टी तो सांगायच्या आणि तेव्हाच ना तिला त्रास होऊ नये म्हणून तो तिला हे सगळं बोलायचा. पण या सगळ्यामध्ये ना तुम्हाला एक गोष्ट आठवते का प्रताप? कारण तेव्हा ना अशीच तन्वी रागवायची आणि या अडगळच्या खोलीमध्ये येऊन बसायची. अगदी आता सायलीने केलं ना अगदी तसंच हे आता बोललं जात असतं. तेव्हाच प्रताप म्हणतात की हो, तू जे बोलतेस ना ते मलाही आठवतं, मला चांगलंच लक्षात येतं. हो, हे असंच व्हायचं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना सायली आता विचार करते की प्रत्येक गोष्ट सारखी कशी असू शकते. हा विचार ना सारखा तिच्या मनामध्ये फिरू लागतो. म्हणजेच एखादी गोष्ट जर असेल तर असेल, पण प्रत्येक गोष्टीचा जो काही निकाल आहे तो सेम टू सेम कसा लागतोय. म्हणजे माझा आणि तन्वीचा एवढा काय संबंध आहे असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्याबद्दलच ना सायली विचार करत असते. तेच आता सायली म्हणत असते की चला आता काय झालं. मग अस्मिता म्हणते की आपण बाहेर जाऊया, आपण काय इथेच थांबणार आहोत का? आणि असं बोलून ना आता ती लोक बाहेर जायला निघतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रतिमा म्हणत असते की मी सायलीना माझ्याकडे घेऊन जाणार ही कारण माहेरपणाला. सायली तू चल माझ्यासोबत असंही आता सांगितलं जातं माहेरपणाला. आम्ही चालणार का? हो का नाही चालणार? चल माझ्यासोबत. आणि रविराजांना सुद्धा आवडेल खरं तर मी या सगळ्याबद्दल कल्पनाने प्रतापशी बोलले. तुझ्याशी बोलायचं बाकी होतं तेच आता तुला मी सांगते. माझ्यासोबत तू ये माहेरला आणि मग चांगलं आराम कर थोडे दिवस तिथेच असंही आता म्हटलं जातं. ही गोष्टच ना सायलीला आवडते. साईला एकतर माहेर नसतं आणि त्यात प्रतिमामुळे तिला आता माहेर पण जगता येणार असतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. तेव्हाच अर्जुनच मात्र पान हलत नसतं. अर्जुन म्हणत असतो की काय म्हणजे आता बायको? तो तिकडे जाणार किती दिवसासाठी? अरे आता जातेच आहे ती तर 8 दिवसासाठी. जाऊ दे ना, काय ये ना या प्रेग्नन्सीमध्ये जर आपण बाहेर गेलो तर आपल्यामध्ये ना थोडेफार का होई ना बदल घडत असतात. आणि तसंच सायलीलाही आवडेल ना थोडं तिचं रुटीन चेंज झालं का तिलाही आवडेल असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अर्जुन तर आता चकितच झालेला असतो. कारण आहे ना त्याला त्याच्या बायकोला काही सोडायचं नसतं आणि त्यासाठी त्याचे नुसती जीव वर खाली होत असतो. तो म्हणत असतो की खरंच का मला सोडून तू जाणार का? मग आता अरे बायकोला जाऊ दे की आणि तसंही मला सांग, तुला जर भेटायचं असेल तर तू जाऊन भेटू शकतोस की त्यात काय एवढंसही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन जो आहे तो विचार करतो. सोबतच ना आता त्याला हेही सांगितलं जातं की अरे जर तुला सायलीला भेटायचं असेल तर तू जाऊ शकतोस ना. त्यात काय एवढंसही बोलून आता ती सगळी गोष्ट सावरली जात असते. तेव्हा तो म्हणतो की हो ते तर मला माहिती आहे. मग आता सायलीला पाठवायचं ना, पण उद्या तर सायलीला केसला जायचे हेही आता अर्जुन बोलतो. मग तेव्हा सायली म्हणते की केस झाल्यानंतर मी जाऊ शकते असंही बोलून आता ती सांगू लागते. तेव्हा आता सायली खूप जास्त खुश असते कारण उद्या ती माहेरपणाला जाणार असते. तर दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये मध्ये केस असते. अस्मिता आणि त्याचसोबत इथे असणाया या सचिन आणि अस्मिताच्या केसची सुरुवात आता होत असते. जे जज आहेत ते सांगू लागतात की आजच्या आपल्या या इयरिंगला सुरुवात करूया. त्याच वेळेला पहिल्यांदा आता जे सचिनचे वकील असतात, जाधव वकील, ते समोर येतात आणि ते म्हणत असतात की मला पहिल्यांदा ना या सगळ्यामध्ये प्रश्न विचारायला बोलवायचं आहे. ते म्हणजे सायली सुभेदार यांना. आणि सायली सुभेदार यांना बोलवायचं आहे म्हटल्यावर सायली आता तिथे आलेली असते आणि सायली जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते
तेव्हा आता म्हटलं जातं की जरा तो व्हिडिओ प्ले करा ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मग तो व्हिडिओ मध्ये आता सायलीच बोलणं असतं. सायलीने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं की ह्याच्याकडून पोडगी घ्यायची, ह्याला असंच सहजासहजी सोडायचं नाही. काही झालं तरी सुद्धा हा नालायक माणूस आहे आणि ह्याने आपल्याला त्रास दिलाय आधी, आता याची वेळ आहे त्रास देण्याची. मग असं बोलूनच ना आता त्याला टॉर्चर केलं जात आहे असंही आता दाखवलं जात असतं. मुळात मुद्दा म्हणूनच आता सचिनने हा व्हिडिओ कोर्टात दाखवलेला असतो. तर दुसरीकडे जाधव जे वकील आहेत ते म्हणत असतात की हा तुमचाच व्हिडिओ आहे ना, यातल्या तुम्हीच आहात ना. त्यावर सायली हो असं म्हणते. मग ते आता विचारतात की तुम्ही पोडगीच्या बाबतीत एवढं सहज कसे काय बोलून गेलात, म्हणजे तुम्हीच तुमच्या नंदेलाच म्हणजे अस्मिताला हा संसार मोडण्यासाठी प्रवृत्त करत आहात हेच यावरून दिसत आहे. त्यावर सायली म्हणत असते की मी माझ्या नंदीलाच म्हणजेच अस्मिताला हे सगळं करायला सांगणारी कोण? मुळात त्यांचा संसार खूप चांगला होता आणि तो बहरला सुद्धा होता, पण त्या संसारात मिठाचा खडा या मूर्ख माणसानेच घातला. म्हणजेच माझी ननंद अस्मिता ही माझी नुसती ननंद नाही तर माझी जीवाभावाची मैत्रीण आहे आणि त्याच उद्देशाने मी सांगितलं, कारण माझ्या जर नंदेलाच म्हणजे अस्मिताला जर या माणसाकडून त्रास होत असेल तर माझी ननंद काय करणार? कारण यांनी ना बाहेर अखेर करायचं आणि माझ्या नंदने ते सहन करायचं हे का? कारण आतापर्यंत ना या माणसाने फसवलं माझी ननंद, त्यांच्यावर विश्वास ठेवत आली, पण हा तिचा विश्वासघात करत राहिला. म्हणजेच याने बाहेर अखेर केलं आणि वर हा असं दाखवत होता की या सगळ्याबद्दल ना ह्याला काहीच माहीत नाहीये. उलट याच साक्षी शिखरे सोबत अखेर होतं आणि त्यासोबत हा नंतर असं दाखवत होता की त्याचा अखेर वगैरे काही नाहीये, पण हा फक्त एक डाव होता रचलेला, कारण तो आमच्या समोर तसं भासवत होता. पण महिप्स शिखरे यांना आजही कोर्टाबाहेर पडण्यासाठी या सचिननेच मदत केलेली आहे. यावरूनच सगळं लक्षात येतं की याचा अजूनही संबंध थेट त्या साक्षी शिखरे सोबत आहे. जरी हा दाखवत नसला ना तरी सुद्धा असंही आता सायली थेट बोलत असते. आणि सायली जेव्हा आता थेट बोलते ना तेव्हा मात्र मग तुम्ही हे सगळं काही कोणत्या बेसवर बोलताय? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? त्यावर सायली म्हणते की या आधीच माझ्या नव्याने कोर्टामध्ये पुरावा दिला आहे, तो म्हणजे ह्यांच्या साक्षी शिखरे सोबत अखेर आहे याचा. असंही आता सायली बोलत असते. सायलीला जेव्हा कोर्टामध्ये प्रश्न विचारले जातात ना तेव्हा सायली बेधडकपणे त्या प्रश्नांची उत्तर देत असते, कारण सायलीला त्या प्रश्नांची उत्तर देताना एक कॉन्फिडन्स असतो आणि जे खरं आहे तेच तर ती बोलत असते. आणि त्यामुळेच ना सायलीचा कॉन्फिडन्स पाहून आता जे वकील आहेत, जाधव वकील, त्यांनी सुद्धा आता प्रश्न विचारायचे थांबवलेले असतात. मग आता तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का? तर तेव्हाच ना ते म्हणतात की मला अस्मिता यांना प्रश्न विचारायचे. मग अस्मिताला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. अस्मिता जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते तेव्हा आता अस्मिताला विचारलं जातं की तुम्ही जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हा तुम्ही कुठे राहत होतात? तेव्हा आता अस्मिता सांगत असते की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी काही दिवस सासरी राहिले, त्यानंतर माझा नवरा सचिन हा कॅनडाला निघून गेला. त्यावेळेला सुद्धा मी काही दिवस माझ्या सासूसास्यांसोबतच राहिली, मग नंतर मी माहेरी येऊन राहिले असंही आता ती म्हणू लागते. आणि त्यानंतर तुम्ही माहेरी किती दिवस राहिलात हेही विचारलं जातं तर तेव्हाच ती म्हणत असते की मी माहेरी राहायचे आणि येऊन जाऊन सासरी सासरच्यांची चौकशी करायचे असं देखील आता इथे असणारी अस्मिता सांगू लागते. अस्मिताच बोलणं ऐकून अस्मिताला मध्येच थांबवत आता मात्र जाधव वकील जे आहेत ते म्हणत असतात की मग आता तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना म्हणूनच वृद्धाश्रमात ठेव का? म्हणजे तुमचं जर सचिनवर प्रेमच नाहीये, सचिन बरोबर तुम्हाला संसारच करायचा नाहीये म्हणून तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना हे वृद्धाश्रमात टाकलं आहे असंही आता म्हटलं जातं. पण याचा वृद्धाश्रमाचा जसा उल्लेख केला जातो ना
तसा मात्र आता खूप मोठा धक्काच ना अस्मिताला बसतो, कारण जी गोष्ट अस्मिताने केलेलीच नाहीये ना, त्या गोष्टींबद्दलच मितावर आरोप केले जात असतात तेच. अस्मिता म्हणत असते की कोणाला वृद्धाश्रमात ठेवले, माझ्या सासू सास्यांना, आणि मी का वृद्धाश्रमात ठेवू, त्यांना उलट मी तर त्यांना येऊन जाऊन भेटायची सुद्धा, आणि जर आता माझा सचिन सोबत संबंध नसेल तर मी काय त्यांना वृद्धाश्रमात ठेवणार आहे का, आणि सचिन सोबतच्या घटस्फोटाबद्दलचा निर्णय मी तर आता घेतला आहे, मग मी त्यांना का बरून वृद्धाश्रमात ठेवू आता, तर कितीतरी दिवस मी तर त्यांना भेटली सुद्धा नाहीये असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या आणि कल्पनाला धक्का बसत असतो, कारण बिचाया अस्मितावर नाही ते आरोप केले जात असतात. अस्मिताने कधी तिच्या सासूसास्यांना वृद्धाश्रमात ठेवलं अस्मिता तर सध्या बाहेरही पडलेली नाहीये, मग हे सगळं चाललंय काय, हा विचारच ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्याचबरोबर अस्मिता सुद्धा तिच्यावरचे गुन्हे सगळे खोटे आहेत हे सांगायचा प्रयत्न मात्र करत असते, आणि तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर होत असतं, पण तेव्हाच इकडे आता अस्मिता सरळ आणि सोप्या भाषेत सांगते आणि म्हणते की मी हे सगळं काही केलेलं नाहीये, माझ्यावरचे आरोप खोटे आहेत, पण आता सचिनने आधीच पावती वगैरे बनवून ठेवलेली असते जी की अस्मिताच्या नावाची असते. आता अस्मिताच्या नावाची जी पावती आहे ती आता कोर्टामध्ये दाखल केली जाते, आणि त्यामध्ये अस्मिताने स्वतःहूनच त्यांना वृद्धाश्रमात टाकलं आहे हे दिसत असतं, आणि जेव्हा अस्मिताने त्यांना वृद्धाश्रमात टाकलंय ही पावती दाखवली जाते तेव्हा जजही बघतात, आणि तेव्हा मात्र आता अस्मिता चकित होते. अस्मिता म्हणत असते की अर्जुन, तू काहीतरी बोल ना, हे सगळं काही मी केलेलंच नाहीये, तरी सुद्धा माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत, आणि ते सुद्धा कशासाठी का, हे सगळं कशासाठी करतोय हा सचिन, मग त्याचबरोबर तुमच्या घटस्फोटाचा निर्णय का आहे, म्हणजेच तुमचं चैतन्य सोबत अखेर आहे यासाठी तुम्ही हा घटस्फोट घेताय का, असंही आता इथे असणारे वकील ना थेट इथे अस्मिताला बोलत असतात. अस्मिताला जेव्हा हे सगळं अशा पद्धतीने बोललं जातं ना तेव्हा तर तिला जबरदस्त असा धक्काच बसतो. अस्मिता म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, जर चैतन्य माझा चांगला भाऊ आहे, पहिल्यापासून आम्ही भाऊ बहीण आहोत, आणि आमचं नातं ह्या त्याच्या पलीकडे कधीच गेलेलं नाहीये, आणि त्यावर जर हा माणूस आरोप करत असेल ना तर मला या माणसासोबत कोणताही संसार करायचा नाही, कारण मी जर प्रेम केलं असेल ना तर ते फक्त सचिनवर, बाकी कोणावरही नाही, आणि तोच जर व्यक्ती माझ्यावर असे आरोप करत असेल तर त्या माणसासोबत मी राहू तरी कशाला, कारण या माणसाचे बाहेर दुसऱ्या मुलीसोबत अखेर आहे, तर त्या सख्यामध्ये होणारा मला त्रास मानसिक होता, आणि त्यामुळेच मला या माणसासोबत नाही राहायचे असं देखील आता अस्मिताने ठामपणे सांगितलेलं असतं. इकडे अर्जुन आता चैतन्याला मेसेज करत असतो की काय झालं, तुम्हाला पुरावे भेटलेत का, तुम्ही कधीपर्यंत पुरावे घेऊन येताय, असंही आता तो मेसेज करत असतो, कारण चैतन्याचा अजून तरी काही रिप्लाय आलेला नसतो. त्यामुळेच ना अर्जुन थोडा टेन्शनमध्ये येतो. अर्जुन विचार करतो की आता काय करावं, काहीच त्याला सुधरत नसतं. त्याच वेळेला इकडे जी अस्मिता असते ती मात्र सांगत असते की माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते अक्षम्य खोटे आहेत, मला या सगळ्याबद्दल काही वाटत नाही, कारण मी असा विचार करत होते की माझं जे प्रेम आहे ते सचिन आहे, आणि सचिनच माझ्यावर असे आरोप करतोय, त्यामुळे मला ना या बंधनात नाही अडकायचं. वेळोवेळी या माणसाने मला फसवलं. मी प्रत्येक वेळेला विचार केला की या माणसाला जाऊ दे, सोडून देऊ, पण या माणसाने मला प्रत्येक वेळेला फसवले, आणि या माणसासोबत मला आता कोणताही संबंध ठेवायचा नाही, या सरळ सोप्या भाषेत आता अस्मिता सांगत असते. मग तुम्ही वृद्धाश्रमात तुमच्या सासूसास्यांना ठेवून काय साध्य करू पाहत होतात, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच आता अस्मिता सांगत असते
की मी माझ्या सासूसास्यांना वृद्धाश्रमात ठेवलं नाहीये. मग आता हे जे कोर्टात पावती दाखवलेली आहे त्याचं काय मग? तेव्हाच ना अस्मितावर आरोप थेट केले जात असतात. तेव्हा अस्मिता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन काही बोलला, पण अर्जुन काहीच बोलत नसतो, कारण अर्जुनकडे या सगळ्याबद्दल बोलायला काही पॉइंट्सच नसतात. मग आता आता काय होईल हा विचारणा इथे असणारी अस्मिता करत असते. तेच आता अस्मिता सांगत असते की या माणसापासून मला वेगळं व्हायचे, बाकी मला काही माहीत नाही. मला आताच्या आता या सगळ्यातून मोकळं करा, असंही आता अस्मिता सांगत असते. सायली इथे विचार करते की ह्यांना काय झालंय, हे बोलत का नाहीयेत? तर दुसरीकडे मात्र आता ध्यानाला बसलेला असतो. इकडे असताना महिप्त आणि त्याच्या समोर ना त्याची ती काही माणसं असतात आणि ती माणसं आता सांगत असतात की आम्हाला ना दारू सोडवायची आहे. तर एक जण सांगतो की मी एवढे दिवस तुरुंगात होतो, आता मी बाहेर पडलोय, पण आता मला हे सगळं सोडून बाहेरच्या जगात वावरायचे. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकजण ते प्रॉब्लेम्सना सांगत असतात. तेव्हाच ना इथे असणारा महिब्बत सांगतो की सगळं चांगलं होईल, फक्त बाबांची सेवा करा. मी सुद्धा आताच तर या सगळ्यामध्ये तल्लीन झालोय. मीही गुन्हेगार होतो, पण आता ना मला सगळं हे सुखा समाधानात राहावं, खूप चांगलं वाटतं, असंही आता तो म्हणत असतो आणि एकच जयघोष करतो त्या बाबाच्या नावाचा. आणि आता या महिप्तच जे काही प्रकरण दाखवले ना ते अजबच आहे. म्हणजेच एवढे दिवस गुन्हेगारी केली आणि आता देवपूजेला लागलेला हा माणूस आणि त्याच्या समोर असलेली व्यक्ती जे आहेत ते सुद्धा ऐकत असतात आणि त्याला आता म्हणत असतात की तुमच्यामुळे आम्ही सुद्धा आमच्यात बरेच बदल केलेले आहेत. दुसरीकडे आता जे जाधव वकील असतात ना त्याने आता अस्मितावर तर आरोप केलेलेच असतात, सोबतच ना त्यांना आता अर्जुनला सुद्धा उलटसुलट प्रश्न विचारायचे असतात आणि त्यामुळेच ना अस्मिताला आता विटनेस बॉक्समधून बाहेर पडून बसायला सांगितलं जातं, कारण आता त्यांना जे काही अस्मितावर आरोप करायचे होते ते करून झालेले होते. आता या सगळ्यात त्यांना अर्जुनला सुद्धा टार्गेट करायचं होतं. हे सगळं सचिनने शिकवलेलं होतं आणि अगदीच ना तसंच ते करत होते. सचिनच्या चेहऱ्याकडे बघून तर सरळ स्पष्ट दिसत होतं की त्याला जो बदला घ्यायचा होता तो अशा पद्धतीने घेत होता. तेच दुसरीकडे आता जाधव वकील म्हणत असतात की खरंच तर साक्षी शिखरे जिच्या सोबत अफेअर आहे असा उल्लेख केला जात आहे तिचा, आणि खरंच तर अर्जुन सुभेदार यांची एक केस होती आणि त्या संदर्भातच मला जरा त्यांच्यासोबत बोलायचं आहे. सो त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी द्या, असंही आता म्हटलं जातं. मग आता विटनेस बॉक्समध्ये जाऊन त्याला उभं राहायचं असतं आणि त्यामुळेच ना तो आता आपलं जे काही बॉल्झर असतो ते बाजूला काढतो आणि फक्त शर्टवर त्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहतो. तर जाधव वकील आता त्याला म्हणत असतात की मला असं कळलं होतं की साक्षी शिखरेच्या विरोधात तुम्ही केस लढत होतात आणि ती केस तुम्ही जिंकला सुद्धा होतात आणि त्यानंतर साक्षी शिखरे हिला शिक्षाही झाली होती असाही उल्लेख आता केला जात असतो. तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे साक्षी शिखरे, हे प्रकरण मला माहिती आहे आणि मीच ही केस लढलोय आणि त्या केसचा आणि या केसचा काही संबंध नाहीये, असंही आता अर्जुन ठामपणे बोलत असतो. तेच आता इथे असणारे जाधव वकील म्हणतात की पण मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा हे रिव्हेंज करताय आणि म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय का तर तुम्हाला बदला घ्यायचा आहे. मग ह्या जेव्हा गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी का बदला घेऊ, मुळात ही केस मी जिंकलो आहे आणि या केसचा माझा पुन्हा काही संबंध आलाच नाही, कारण जर एखादी केस मी जिंकलोय आणि त्या गुन्हेगाराला शिक्षाही झाली तर पुन्हा आपण त्या सगळ्या गोष्टींकडे का लक्ष द्यायचं, असंही आता अर्जुन बोलत असतो. त्याच वेळेला जर तुमचा या सगळ्याची संबंध असेल तर अर्जुन म्हणतो माझा संबंधच नाही ना. तर तेवढ्यातच ना जज म्हणतात की तुम्हाला जर माहिती नसेल तर मी सांगतो, जर या सगळ्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही जर करत असाल तर अर्जुन सुभेदार
तुमची संत जाऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे ना? अर्जुन म्हणत असतो की हो मला माहिती आहे म्हणूनच तर मी सांगतोय मुळात ना साक्षीचे केस मी जिंकलो होतो आणि पुन्हा या सगळ्याचा बदला घेण्याचं काही कारणच नाहीये. उगाच कारण नसताना हे जाधव जे आहेत तेही सगळ्याचा उल्लेख करत आहे आणि तुम्हाला असं का वाटतं की या सगळ्याचा बदला घ्यायला मी करतोय? तुमच्याकडे या सगळ्या असे पुरावे आहेत का? असं देखील अर्जुन त्या जाधव वकिलांना विचारतो तेव्हा ते वकील नाही असं म्हणतात. तेव्हाच मग जश म्हणतो की उगाच मग आर्ग्युमेंट्स का करताय, उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका असं देखील आता सांगितलं जातं. तेच आता जाधव वकील अक्षरशः तोंडावर पडल्यासारखे झालेले असतात, कारण त्यांना असं वाटत होतं की अर्जुनला ते उगाचच कशात तरी अडकतील. पण अर्जुन हुशार होता आणि अर्जुन या सगळ्यामध्ये हुशारीने उत्तर देऊन आता त्या विटनेस बॉक्समधून का होईना बाहेर पडलेला होता. कारण अर्जुनला माहिती होतं की हे सगळं काय आहे तेच दुसरीकडे महिप्त जो आहे तो मात्र आता देवाच्या गोष्टींमध्ये तल्लीन झालेला असतो. एका बाजूला गाणी आणि एका बाजूला या सगळ्या काही गोष्टी, हे सगळं काही घडत असतं आणि त्यामुळे महिप्त जो आहे तो आत्ताच्या घडीला सर्वात श्रेष्ठ माणूस मानला जात असतो. त्याच्याकडे येणारी सगळीच माणस त्याच्या समोर बसलेली असतात आणि त्याच्या समोर हात जोडत असतात आणि महिप्तसाठी हे सगळं काही नवीन असतं. महिप्त विचार करतो की खरंच ना, या सगळ्याच्या पुढे सुद्धा दुनिया आहे आणि जी इतके वर्ष मी बघितली नाही इकडे. आता मधुभाऊंच पूर्ण भाषण वगैरे झालेलं असतं. मधुभाऊंच्या नावाचा जयघोषही होत असतो. तर मधुभाऊ सुद्धा त्यांच्यासोबत तिथेच नाचतही असतात आणि मधुभाऊंच जे काही आहे ते सगळं या लोकांना आवडत असतं, कारण मधुभाऊ चांगले चांगले सल्ले देतात असंच काहीच त्यांना आता वाटत असतं. तर दुसऱ्याकडे आता अर्जुन जो आहे त्या आता पुन्हा एकदा आपलं ब्लेझर वगैरे घालून बसलेला असतो. त्याच वेळेला अर्जुनलाही विचारलं जातं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? तर अर्जुन आता तरी निदान शांत असतो, कारण अर्जुनकडे पुरावे नसतात ना. त्यामुळे अर्जुन चिडीचूप असतो. पण अस्मिताला प्रश्न पडतो की आपल्याला काहीतरी ॲक्शन तर घ्यावी लागणार आहे, कारण सचिनने आपल्यावर नाही ते आरोप केलेत हेही आता बरोबर ना अस्मिताला आठवत असतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की इकडे कोर्टात तर केस सुरू असते, पण दुसरीकडे सायली जी आहे ती प्रतिमाकडे गेलेली असते आणि प्रतिमाकडे गेलेली असताना प्रतिमा तिला एक छोटी कॅसेट देते जे की आपल्या तन्वीची आहे असं सांगितलं जातं. आणि तो आवाज आणि हा आवाज आपल्याला भास का होतात हा विचार आता सायली करत असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.